हॅलो एव्हरीवन. मी आज तुमच्यासोबत शेअर करते ठेचा आणि भाकरीची रेसिपी. सगळ्यांचा आवडीचा असा ठेचा आणि भाकरी, एकदम छान खमंग ठेचा भाकरी. तर भाकरी बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिला गॅसवरती मीडियम आचेवरती तवा ठेवून द्यायचा आहे. आणि नंतर एका मोठ्या प्लेटमध्ये ज्वारीचं पीठ घेतो आहे आपण. थोडंसंच पीठ घ्यायचं, एकदाच जास्त नाही मळायचं. आणि याच्यात थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. एकदाच जास्त पाणी नाही घालायचं. हे पीठ जास्त हाताला चिटकत नाही, पटकन मळलं जातं. आणि एकदाच जर का मळून ठेवलं तर हे पटकन असं काळसर भाकरी होते नंतर. त्याच्यामुळे आपल्याला जेवढी भाकरी बनवायची तेवढंच मळून घ्यायचं आहे. ही भाकरीचे पीठ आपण जास्त चुरलं तर आपली भाकरी जास्त टेस्टी लागते. त्यामुळे या पिठाला छान चुरून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून चुरत राहायचं आहे मस्त पीठ. आणि ज्वारीचं पीठ दळून आणतानाच थोडंसं जाडसर आणायचं, म्हणजे भाकरी आपली थोडीशी जाड बनवली ना मग छान टेस्टी लागते. एकदम पातळ भाकरी बनवली तर तेवढी टेस्टी नाही लागत. म्हणून थोडंसं जाड पीठ घ्यायचं आणि मग छान भाकरी बनवायची. थोडी जाड बनवली आणि ही छान भाजली की छान लागते. ह्या स्टेपनं जास्त वेळ चुरली गेली ना भाकरी, मग आपली टेस्ट छान होते भाकरीची एकदम. आपले पीठ छान तयार झालेलं आहे. जेवढं पीठ पाहिजे भाकरीला तेवढं घ्यायचं आहे आणि साईडचं छोटंसं राहिलेलं साईडला ठेवून द्यायचं आहे. परत याला थोडंसं मळून घेऊ. आपले पीठ खूप छान झाले भाकरीचं. आता याचा गोल गोळा बनवून घेऊया. आणि आता याला थोडंसं हाताने पण गोल बनवून घेऊ. आणि प्लेटमध्ये थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ही भाकरी थापून घ्यायची आहे. तुम्ही नवीन असाल तर पहिली छोटीच भाकरी करू शकता. तुम्हाला छोटी भाकरी कशी बनवायची इझी ते पण मी दाखवते. पहिली एकाच हाताने भाकरी थापून घ्यायची, एक साईडला हात लावायचा म्हणजे आपली भाकरी गोल होते. नंतर मग दोन्ही हाताने भाकरी थापून घ्यायचे. थोडंसं हाताला पीठ लावून घ्यायचं, म्हणजे हात आपले चिटकले जात नाहीत भाकरीला. नाहीतर ते पीठ चिटकलं जातं हाताला कधी कधी. म्हणून थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं. आणि भाकरी बांधली ना मग अशी अलगट टाकून द्यायची तव्यावर. आणि जी वर साईड होती ती खाली करून द्यायची आणि खालची साईड वरती. नंतर याला पाणी लावून घ्यायचं आहे. थोडंसंच पाणी लावून घ्यायचं, एकदम असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे. हे आपण पाणी लावलेलं सुकलं ना मग भाकरी पलटून घ्यायची आहे. आता खालची साईड भाजायला थोडा वेळ लागतो, 2 मिनटं तरी. एकदा सगळीकडे चेक करून घ्यायचं आणि मग भाकरी हे करायची, पलटायची आणि बघायची. आपली भाकरी छान भाजली आहे. आता भाकरीच्या कडा पण भाजून घ्यायच्यात. सगळीकडे भाकरी गोल गोल फिरून कडा पण भाजून घ्यायच्या छान. कुठेच कच्ची नाही राहू द्यायची. खालची साईड भाजली की मग पालती करून घ्यायची भाकरी अशी. आपली भाकरी छान फुगते आणि भाजली आहे पण खूप छान. चांगली भाकरी भाजली तरच छान लागते. भाकरी आपली छान भाजली आहे पण साईडनी कच्ची आहे. साईड पण भाजून घ्यायची आहे भाकरीची. सगळीकडे छान भाजून घ्यायची आहे. कुठे कुठे कच्ची दिसते तिथे एकदम छान भाजून घ्यायची. आपली भाकरी छान भाजली एकदम. अशीच भाकरी भाजून घ्यायची एकदम.
गुलाबी ब्राऊन थोडीशी, मग छान लागते. आपली मिरची आणि लसूण छान भाजला गेला की आपण याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि मिठासोबत परत आपण मिरची आणि लसूण थोडंसं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपला ठेचा आणखीनच छान होतो. आणि हे मिरची आणि लसूण छान भाजलं गेलं मिठासोबत की आपण थोडंसं अर्धा चम्मच वगैरे थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकून घ्यायचा आहे. आणि आपण बनवलेली भाकरी याच्यावरती पालती टाकून द्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि 5 मिनटानंतर ही भाकरी काढायची आहे. तोपर्यंत तवा थोडासा थंड होतो आणि आपण तव्यातच ठेचा वाटून घ्यायचा आहे. जास्त गरम असेल तर ठसका लागतो, थोडासा थंड झाल्यावर वाटला तरी चालतो. हा तव्यातच असा वाटून घ्यायचा आहे. मी तांब्याने वाटून घेते तव्यात. फक्त लसूण, मिरची आणि मीठ याचा ठेचा खूप छान लागतो आणि तव्यात रगडलेला ठेचा खूप छान लागतो. आणि काळ्या तव्यात केलेला तर खूपच छान. तुम्ही पण नक्की असा एकदा ठेचा ट्राय करा. आपला ठेचा तयार झालेला आहे, छान बारीक झाला आहे. आता आपण याला भाकरीवरतीच काढून घेऊ. हा भाकरीवर काढून ठेवलेला ठेचा आपण अर्धा तास 1 तास भाकरीवरती ठेवला आणि भाकरी फोल्ड करून ठेवली तरी ही भाकरी पण खूप छान लागते. भाकरीची पण टेस्ट छान लागते ठेच्यासोबत या, म्हणजे पूर्ण ठेचा लागून जातो भाकरीला या, त्याच्यामुळं खूपच छान लागते ही भाकरी. तुम्ही नक्की असा ठेचा आणि भाकरी एकदा ट्राय करा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.